आष्टा येथील सिद्धार्थनगर तक्का येथील अंतर्गत रस्ते दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत 6 महिन्यांपूर्वी करण्यात आले असून सध्या त्यांची दयनीय अवस्था झाली असून संबंधित ठेकेदार आणि इंजिनियर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विनय कांबळे यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे। 6 महिन्यांपूर्वी आष्टा येथील सिद्धार्थनगर तक्का भागातील सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत तयार करण्यात आले होते। पहिल्या पावसातच रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून सिमेंटचे आच्छादन निघून खडी वरती आली आहे। चिंचोळ्या बोळातून नागरिकांना रहदारीस मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते। सिमेंटची मात्रा, उंची, दर्जा यांचे कोणतेच मोजमाप करता येत नसल्यामुळे निकृष्ट दर्जाचा रस्ता केला असून या रस्त्याची बिले काढणाऱ्या अधिकारी, संबंधित ठेकेदार, इंजिनियर यावर कडक कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे राज्य सेक्रेटरी तसेच युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विनय कांबळे यांनी मुख्याधिकारी मनोज देसाई यांच्याकडे केले आहे। आष्टा सिद्धार्थनगर येथे दलित वस्ती सुधार योजनेतून काही रस्त्यांचे कॉन्क्रीटीकरण व गोळाचे कॉन्क्रीटीकरण आष्टा येथील इंजिनियरने, ठेकेदाराने अत्यंत हीन व निकृष्ट दर्जाचे काम केलेले आहे। त्या रस्त्याची एका पावसानं त्या रस्त्याची अक्षरशः खडीवर आलेली आहे। असा कसला रस्ता त्यांनी केलेला आहे की त्या रस्त्याची एक इंच सुद्धा जाडी त्या रस्त्याला नाही। असला कसला त्यांनी कॉन्क्रीट टाकलेला आहे। व यात जो कोणी या संगनमताने इथल्या नगरपालिकेचा कोणतर सामील असेल त्याने जी पाहणी करून त्याची बिले काढली त्याच्यावर सुद्धा त्यांनी कडक कारवाई आष्टा शहराच्या मुख्याधिकाऱ्यांनी करावी अशी मी त्यांना विनंती करतो। तसेच तिथे रहदारीचा रस्ता आहे, लोकांची जाणे येणं असते आणि खडीवर आल्यामुळे त्या खडीवरनं पाय घसरून कित्येक लोक पडलेले आहेत। असा निकृष्ट दर्जाचा दलित वस्तीमध्ये त्यांनी रस्ता केलेला आहे। तेथील शासनाची तर आर्थिक फसवणूक त्यांनी केलेलीच आहे, त्याप्रमाणे तेथील समाजातील लोकांच्या सुद्धा भावना त्यांनी दुखवलेल्या आहेत। समाजातील पण सुद्धा तीव्र प्रतिसाद त्याबद्दल उमटत आहे। तरी माझी प्रशासनाला, शिवसाहेबांना विनंती आहे की त्या ठेकेदारावर कडक कारवाई करावी व त्यांना मदत करणारा कोण इंजिनियर असेल ज्याने त्याची बिले काढली, त्याची बिले व्यवस्थित त्याला पोच केली, त्याच्यावरती सुद्धा कडक कारवाई करावी अशी मी मागणी मुख्याधिकारी यांच्याकडे करतो। तसे न झाल्यास आम्ही भीमशक्ती संघटनेच्या वतीनं नगरपालिकेसमोर तीव्र अशा आंदोलन करू। NTV न्यूज मराठी, आष्टा, सांगली।